लागलीच मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची टायपिंगची परीक्षा होणार आहे, तर त्यामध्ये बरेच विद्यार्थी आपल्याला फेल झालेले आढळतील, काही विद्यार्थी आपल्याला पास झालेले आढळतील. तर यासाठी काही विद्यार्थी फेल का होतात आणि काही विद्यार्थी पासच का होतात, तर त्याची तयारी राहिलेल्या दिवसामध्ये कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या पॉइंट्सवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही टायपिंग या परीक्षेसाठी पात्र झाला असेल तर खास व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आपण हा तयार केलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुमची जी लिपिक या पदाची परीक्षा असणार आहे ती परीक्षा 16 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजेच रविवारी परीक्षा आहे आणि जवळपास तुमच्याजवळ फक्त आणि फक्त केवळ 7 ते 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यानंतर तुमची फायनली एक्झाम होणार आहे. तर कशा पद्धतीचं आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कीबोर्ड्स प्रॅक्टिस करत असताना शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला 2 ते 3 कीबोर्डची प्रॅक्टिस करायची आहे, प्रॅक्टिस ठेवायची आहे. त्यामध्ये जवळपास 2 ते 3 कीबोर्ड्स तुम्हाला सोबत ठेवायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. आता यामध्ये 2 ते 3 कीबोर्ड्स असं का म्हणत आहे, कारण प्रत्येकाचं सेंटर हा वेगळ्या प्रकारचा असणार आहे आणि कोणत्या सेंटर्सवर कोणत्या प्रकारचं कीबोर्ड्स होईल हे तुम्हालाही माहित नाही आणि कोणालाही माहित असणार नाही. तर यामध्ये जास्तीत जास्त कोणत्या कीबोर्डचा वापर केला जातो किंवा प्राधान्य दिले जाते, तर यामध्ये आहे फ्लॅट कीबोर्ड्स. फ्लॅट म्हणजे काय, पूर्णपणे असे सपाट कीबोर्ड्स असतात. यामध्ये तुम्ही डेलचा असेल, एचपीचा कीबोर्ड देखील वापरू शकता. किंवा आता दुसऱ्या कीबोर्डचं जर आपण पाहिलं तर यामध्ये एकदम साधे सिंपल, जसं तुम्ही ऑनलाईन सेंटर्सवर जाता त्या ठिकाणी पहा 150 ते 200च्या आसपास तुम्हाला ते कीबोर्ड्स पाहायला मिळतात. एकदम साधे ते कीबोर्ड्स तुम्हाला यूज करायचे. आणि त्याच्यानंतर तिसरा एक प्रकार असतो, त्याचे बटन थोडेसे कसे असतात, वरी असतात, म्हणजे असे वर टाकलेले बटन असतात, त्या देखील कीबोर्डचा वापर करायचा. हे असं का सांगत आहे, कारण एक्झाम हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कीबोर्ड्स आलं तरी तुम्हाला कीबोर्ड्सवर तुमची प्रॅक्टिस झालेली असावी आणि चांगल्या प्रकारे तुमचा तो टायपिंगचा पेपर जावा, यासाठी तुम्हाला 2 ते 3 कीबोर्डचा वापर करायचा प्रॅक्टिस करत असताना. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बैठक व्यवस्था. आता यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांची प्रॅक्टिस असून सुद्धा बैठक व्यवस्थेमुळे ते फेल होत असतात. का होत असतात, कारण बैठकीचे देखील अनेक प्रकार आहेत. एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. प्रकार म्हणजेच काय आहे, ज्या पद्धतीचं सेंटर असेल त्या सेंटर्स वाल्यांनी ज्या पद्धतीने बैठक व्यवस्था ठेवली असेल त्या पद्धतीची असेल. यामध्ये प्रकार म्हणजेच नेमकं काय असते ती थोडक्यामध्ये माहिती पाहूया. प्रकार म्हणजेच काही बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला कीबोर्ड ठेवण्यासाठी जागा स्पेसिफिक अंतर खूप ठेवलेला असतो. म्हणजेच पीसी आणि कीबोर्ड्स यामध्ये अंतर अतिशय जास्त असतो, म्हणजे कम्फर्टेबल असतो. त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग करायला कोणतीही अडचण येत नाही. आणि काही ठिकाणी एक्झाम सेंटर्स मध्ये पीसी आणि कीबोर्ड्स आणि तुमचे हात ठेवायला अंतर अतिशय कमी असतो, त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायला अडचण येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, खाली ड्रायव्हर असा ठेवलेला असतो, यामध्ये कीबोर्ड्स असतो आणि वरी पीसी आणि इथं तुमचा पॅराग्राफ असतो. या प्रकारचे देखील तुम्हाला प्रॅक्टिस सोबत ठेवायचे. त्यानंतर सर्वात महत्वाचे सराव. रेग्युलरली जेवढे दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला दररोज कंपल्सरी सराव करायचा. सराव करायचं म्हणजेच काय, सराव तर सर्वजण करणार आहेत आणि करायलेत पण. म्हणजेच सरावामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. सराव करण्याची एक पद्धत असते, त्या लेवलला तुम्ही जर सराव केलं तर तुमची ॲक्युरसी स्पीड वाढते. आणि दुसरा एक पद्धत आहे, त्या पद्धतीने म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही खूप 8-8 तास 6-6 तास प्रॅक्टिस केली तर उलट शेवटच्या दिवसामध्ये तुमची स्पीड आणि ॲक्युरसी वाढण्याऐवजी अतिशय कमी होते, याचा फटका तुम्हाला बसतो. त्यामुळे सराव करत असताना व्यवस्थित तुम्हाला सराव करायचा आहे. त्यामध्ये व्यवस्थित काही मिनिटाचा गॅप देऊ तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस चालू ठेवायचे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला योग्य पॅसेज यूज करायचे. एक्झाम ओरिएंटेड पॅसेज तुम्हाला यूज करायचे. जर एक्झाम ओरिएंटेड पॅसेज यूज नाही केले तर आपल्याला फायनली एक्झाम मध्ये अंदाज येणार नाही. आणि रॅन्डमली पॅसेजचा जर वापर केला तर शेवटची 10 मिनिटं असतात फायनल एक्झाम मध्ये, कोणत्या मिनिटाला किती लाईनी आपल्या झाल्या पाहिजे याचा अंदाज तुम्हाला कळत नाही आणि कदाचित शेवटी 3 ते 4 लाईनी पण राहू शकतात किंवा पूर्ण पॅसेज देखील आपला चुकू शकतो. त्याच्यामुळं इथं योग्य पॅसेज तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचीच प्रॅक्टिस तुम्हाला दररोज करायची ॲज अ एक्झाम म्हणून, फायनल एक्झाम म्हणून. त्याच्यानंतर दिवसाचं योग्य नियोजन. आता जर तुम्ही दिवसामध्ये 6 तास टायपिंग करायचं ठरवलं असेल तर त्यामध्ये योग्य नियोजन तुम्हाला करायचंय. प्रत्येक पॅसेज मध्ये 10 ते 15 मिनिटाचा गॅप देऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस कुठपर्यंत करायची, प्रत्येक दिवसामध्ये जोपर्यंत तुमचं माइंड थकत नाही, बॉडी थकत नाही तोपर्यंत करा.
किंवा जर तुम्ही थकलेला असाल, बॉडी जर थकलेली असेल तर उलट जास्त प्रॅक्टिस व्हावी यासाठी करू नका. त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, त्याची स्पीड ॲक्युरेसी ऑटोमॅटिकली कमी होते तसं जर केलं तर. त्याच्यानंतर दिवसात किती तास प्रॅक्टिस करायचे सर्व तुमच्यावर डिपेंड्स आहे. तुमची बॉडी, तुमचं माइंड लेवल किती फ्रेश असते त्याच्यावर डिपेंड्स आहे, त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यामध्ये स्पीड ॲक्युरेसी सध्या आता स्पीड आणि ॲक्युरेसी किती असली पाहिजे, तर प्रत्यक्षात जर पाहिलं आपण, तुमची सध्याची स्पीड आता 50+ असायला पाहिजे. असं का म्हणत आहे, तुम्हाला वाटत असेल की जाहिरातीमध्ये तर 40ची स्पीड सांगितलेली आहे, तुम्ही 50 का म्हणत आहे, तर एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर यामध्ये 4 ते 5% तुमची स्पीड काय होऊ शकते, कमी होऊ शकते. म्हणून आता तुमची स्पीड 50+ असायला हवी आणि ॲक्युरेसी तुमची 95+ असायला पाहिजे. म्हणजे एक्झाम मध्ये 90ची तरी तुमची ॲक्युरेसी यामध्ये येऊ शकते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नापास होण्याचे काय कारण आहेत पहा. नापास होण्याचे अनेक कारण आहेत. नंबर 1 आहे योग्य पॅसेज न वापरणे. त्याच्यानंतर पुढे आहे योग्य प्रॅक्टिस न करणे. बरेच अनेक कारण आहेत, त्यामध्ये विद्यार्थी काय होऊ शकतात, नापास होऊ शकतात. कारण यामध्ये परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, 11,000 विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी काहीच विद्यार्थी पास होतील आणि काहीच विद्यार्थी यामध्ये मुलाखतीमध्ये पात्र देखील होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल ठेवायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. तर या ठिकाणी पाहू शकता अजून एक टाइम टेबल्स तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी तयार करून. तर या टाइम टेबलचा योग्य वापर करायचा आहे. पाहू शकता आज डेट आहे 7 ऑगस्ट, नंतर 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 अशा पद्धतीचे तुमच्याजवळ केवळ 8 दिवस गृहीत धरून चला, 8 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत आणि या 8 दिवसाचं तुम्हाला योग्य नियोजन करून फायनल एक्झाम मध्ये उतरायचं आहे. ठीक आहे. आणि त्या एक्झाम मध्ये तुम्हाला एवढे दिवस तुम्ही जी काय प्रॅक्टिस केलेली आहे त्याचं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि मित्रांनो, जर हे प्रेझेंटेशन तुमचं चुकलं तर एवढी मेहनत केलेली तुमची वाया जाणार आहे. याची शाश्वती आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून हा प्रेझेंटेशन अत्यंत IMP. आजच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं, मेहनत कशी केली काय नाही कोणी पाहत नाही, फक्त तुमचा अंतिम रिझल्ट पाहत असतात. त्याच्यामुळे तुमचं रिझल्ट येणं हा अत्यंत महत्वाचं चॅलेंज आहे तुमच्या समोर. तर यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत नियोजनाच्या वगैरे. यासाठीच आपण काय केलेले पाहू शकता तुम्ही पाहू शकता 9 ऑगस्ट रविवारी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला सुद्धा आपण वेबिनार ठेवलेला आहे रात्री 8 वाजता. या 2 वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुमच्या पद्धतीनुसार ज्या वेबिनारला तुम्हाला टाइम भेटते त्या वेबिनारच्या खाली तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि लाईव्ह वेबिनारला जॉईन व्हा. कारण या वेबिनार मध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत की ज्या गोष्टी तुमच्या अनक्लिअर आहेत आणि 100% तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याचा फायदा पूर्णपणे होणार आहे. कारण ही शेवटची संधी आहे आणि 90% तुम्हाला जॉब तुमच्या हातामध्ये. फक्त आता टायपिंग तुम्हाला क्लिअर करायची आहे. सर्वात महत्त्वाचं चॅलेंज तुमच्यामध्ये आहे ते म्हणजेच टायपिंग क्लिअर करणे. एकदा टायपिंग क्लिअर झाले की मुलाखत ही तुमच्या हाताचा खेळ असते. मुलाखती पूर्ण तुमच्यावर डिपेंड असते, मुलाखत कशा पद्धतीने द्यायची. सर्व खेळ आहे आता यामध्ये टायपिंग. कारण बरेच विद्यार्थी प्रॅक्टिस करून सुद्धा फेल होतात. तर त्याचे अनेक कारण आहेत जे कारण आपण एका व्हिडिओमध्ये क्लिअर करू शकत नाही. तर यासाठी तुम्हाला वेबिनार जॉईन करावे लागणार. यामध्ये सर्व तुमचे समस्या, प्रॉब्लेम्स आपल्या सॉल्व्ह केल्या जातील. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ज्या पद्धतीने सांगितलेले आहे पद्धत त्या पद्धतीने प्रॅक्टिस करायला सुरुवात करा.